नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे नाशिकमधल्या तपोवनातील वृक्षतोडी संदर्भातली. तपोवन परिसरातल्या वृक्षतोडीला हरित लवादानं स्थगिती दिली आहे. नाशिक महानगरपालिकेला हरित लवादानं हा दणका दिलाय. हा अहवाल तत्काळ सादर करा असे आदेश देण्यात आले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आणि आवश्यकता असल्याशिवाय आणि जर लोकांचा विरोध हा सकारण तुम्ही स्पष्ट करू शकत असाल की अत्यंत गरजेचं आहे, अशी सगळी बाब असेल तरच वृक्षतोड व्हावी, एवढीच भूमिका त्यामागे आहे. आणि यामध्ये माननीय हरित लवादानं ही गोष्ट ग्राह्य धरली की रायपेरियन बफर झोनमध्ये वृक्षतोड करण्यासाठीची काय अशी अर्जन्सी आलेली आहे आणि ते एक्झिबिशन सेंटरचं नेमकं काय तुम्ही प्रपोज केलेलं आहे याबद्दलची माहितीचा अहवाल त्या ठिकाणी मागवलेला आहे. आणि या संदर्भात आणखीन माहिती जाणून घेऊयात. माझे सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहेत. रोहन, हरित लवादाचा निर्णय नेमका काय आलात? काय निर्देश दिलेत हरित लवादानं नाशिक महानगरपालिकेला? खरं तर सर्वोच्च न्यायालयातील वकील पिंगळे यांनी जे आहे ती ही याचिका हरित लवादामध्ये दाखल केलेली होती आणि या याचिकेमध्ये अंतरिम निकाल जो आहे, अंतरिम निर्णय जो आहे, अंतरिम आदेश जो आहे तो दिलेला पाहायला मिळतोय. ही स्थगिती जी आहे ती अंतिम नाहीये, परंतु जोपर्यंत न्यायालयीन प्रक्रिया जी आहे, कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत इथल्या एकाही झाडाला हात लावू नये अशा प्रकारचा आदेश जो आहे तो हरित लवादाने सध्याच्या घडीला दिलेला पाहायला मिळतोय. कदाचित 15 जानेवारी पर्यंतची ही स्थगिती संपूर्ण असणार आहे, कारण का जवळपास 1150 एकरांवरती हा सगळा साधुग्राम होतोय आणि त्यामध्ये 1800 झाडांची तोड जी आहे ती करली जाणार होती. त्यामुळे हरित लवादाने या सगळ्या प्रकरणाला गंभीर स्वरूप मानून याबाबतचा अंतरिम आदेश जो आहे तो सध्याच्या घडीला दिलेला पाहायला मिळतोय. वकील श्रीराम पिंगळे यांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे त्या माहितीच्या अनुषंगाने 15 जानेवारी पर्यंत ही संपूर्ण स्थगिती राहणार आहे. तोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण व्हावी आणि तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या झाडांना हानी जी आहे ती पोहोचली नाही पाहिजे अशा प्रकारचे आदेश, अंतरिम आदेश जे आहेत ते हरित लवादाकडून सध्याच्या घडीला दिलेले पाहायला मिळतात. त्यामुळे नेमकी कायदेशीर प्रक्रिया काय पूर्ण होते, नेमका निर्णय जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाकडून काय होतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.